बिअरचे शॉप्सच आहेत सगळीकडे. मी तर एकदम आणि वाटतच नाही आपण असं कोकणात किंवा कणकवली वगैरे मध्ये आहोत. असे नसतात. एवढे तुम्ही बिअर शॉप कसं गोव्याला भरलं ना पेट्रोल? हा हा तर किती आहे त्याचा रेट आता गोव्याला? 113. सो गोव्यामध्ये पर लिटर पेट्रोलचा रेट आहे 113, जो आपल्याकडे म्हणजे आता येतानाच आम्हाला 3 बॉर्डर आम्ही क्रॉस केल्या, गोवा आणि आता ही कर्नाटकची क्रॉस केली. म्हणजे आम्ही 3 राज्य केली, महाराष्ट्र, गोवा आणि आता कर्नाटक करणार. सकाळी आम्ही पुण्यावरून 8 वाजता घर सोडलं होतं आणि आत्ता वाजले जवळजवळ 7 वाजायला आले. म्हणजे 7 साडेसात, 12-13 तासांचा आमचा प्रवास झाला. आता आम्ही घरी पोहोचू. घरी नाही, आता आम्ही कणकवलीला पोहोचू. कणकवली साधारण 60 किलोमीटर आहे इथे. तिथे आम्ही स्टॉप घ्यायचं ठरवलंय, बघूया कसं होतं. मला नजारे दाखवते इकडचे. सो मग कुठला एरिया आहे बाळा? नरसेवाडी. नरसेवाडी म्हणजे लांजा सोडून राजापूर पण आम्ही क्रॉस केले होते. ते डोळ्यावर पाणी मारत आहेत. सो आता आम्ही खारेपाटणला पोहोचतोय आणि आता आम्ही शोधतोय लॉजिंग. बघूया, ठरवलंय कणकवली पर्यंत ड्राईव्ह करायचं, पण त्याच्या आधी जर आम्हाला चांगलं मिळालं ना राहायला वगैरे हॉटेल लॉज तर आम्ही थांबणार. आणि जास्त नाईट ड्राईव्ह आम्ही नाही करत प्रिफर. काय बोलतो? बघितले नाही म्हणजे सगळीकडे आपले तेच. अरे एक चांगलं रेस्टॉरंट नाही, चांगलं हे नाही, प्युअर व्हेज कुठेच नाही. प्युअर व्हेजची अपेक्षा. सो हा जो रोड आहे ना, बॉम्बे टू गोवा हायवे, तो झाला तर आहे, पण त्याच्यामध्ये ना तुम्हाला लॉजिंग वगैरे प्रॉपर नाहीये. इथे जास्तीत जास्त दिसतात त्या आम्हाला बारच दिसत आहेत. म्हणजे जे मी अनुभवते तेच बोलते. सो जर आपल्याला मध्ये कुठे थांबायचं आहे ना, तर आपल्याला कणकवली सिटी शिवाय पर्याय नाहीये दुसरा. म्हणजे जर फॅमिली आहे तुमच्या बरोबर आणि तुम्हाला चांगले बऱ्यापैकी व्यवस्थित लॉजिंग पाहिजे असेल तर तुम्हाला कणकवली सिटी शिवाय पर्याय नाहीये. अदरवाईज आपण जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला माहित असेल, जर तुम्ही प्रवास करत असाल NH4 कोल्हापूर सांगली, तो जो रस्ता आहे तिथे फॅमिली लॉजिंग व्यवस्थित होतं. म्हणजे लॉजिंगचे मोठे मोठे बोर्ड पण लावले तिथे. हा बाबा इथे निऑन साईन आहे लॉजिंगचं, तर तिथे लॉजिंग असणार. हे सगळे इंडिकेशन्स आहेत. तसं इथे अजून सुधारणा झालेली नाहीये. सो रात्रीचं थांबायचं तर प्रॉपर सिटीमध्ये जाऊनच थांबायचं. रोड साईड लॉजिंग इज नॉट गुड. इथे असलं तरी मला माहित नाही, मला 1-2 दिसलेले मागे, पण ते काय एवढे खास नव्हते. फॅमिलीसाठी बरोबर नाही. सो थांबायचं असेल तर कणकवली सिटी. सो आम्ही टुवर्ड्स कणकवली सिटी जातोय. आता आम्ही आहोत आता आपण जेवायला कणकवलीमध्ये. हे चांगलं आहे का रे? बघ नाही संदीप, चला आपल्याला ते पुढे ढाब्याला पण भेटेल चांगलं. काय ग? मोस्टली ना इकडे सगळे ना हेच आहेत. तुम्हाला बिअरचे शॉप एवढे दिसतील ना, की बिअरचे शॉप्सच आहेत सगळीकडे. मी तर एकदम आणि वाटतच नाही आपण असं कोकणात किंवा कणकवली वगैरे मध्ये आहोत. असे नसतात. एवढे तुम्ही बिअर शॉप कसे काय म्हणजे ओपन केले? आपण एवढं फिरतो हे मान्य रेव्हेन्यू वगैरे मिळतो सरकारला, पण एवढं म्हणजे नादीच लावायचं का माणसांना? म्हणजे काही कळतच नाहीये. पाहिजेत सुसंस्कृत कोकण नाही वाटत. रात्रीचं कोकण मला आवडलं नाही खरं सांगायचं तर. म्हणजे असं त्या दृष्टीने 2,500 रुपये पगार होता. 2,500 रुपये तो आणि ते बरोबर नव्हतं. नाही तेवढंच. काळोखी रूम होता
आणि त्याला 2,500 मागत होता. आम्ही शिर्डीत राहिलेलो, एवढा मस्त रूम मी मागे टाकलाय तो, त्याला आम्ही फक्त 1,000 रुपये पे केलेले आणि सुंदर. आता पण ऑफ सीझनलाच आहोत. आणि फॅमिलीसाठी बरोबर नाही येते लॉजिंग, कारण इथे नंतर एक आम्हाला हॉटेल विश्रांती म्हणून, म्हणजे फक्त आम्ही जेवणासाठी आता थांबतोय. शाकाहारी मांसाहारी सगळं आहे, पण आम्ही शाकाहारी आहोत, प्युअर शाकाहारी. इथे बघूया आणि ना आपण ना संदीप मिक्स आहे शाकाहारी आणि शाकाहारीच आहे. गजानन प्युअर व्हेज नाहीये हा ते. प्युअर व्हेज आहे. नाही, दोन्ही पण आहे पण ठीक आहे, आपण बघूया तरी. बट इट्स फॉर फॅमिली. हा, फॅमिलीसाठी. जेवण पण होईल, हा सगळं होईल. फक्त एवढंच की त्यांचं नॉनव्हेज आहे तिथे. हा असा आम्हाला हवेशी रूम मिळाला. जसं आम्ही विश्रांती बोलले ना, आम्ही तिथे जेवणार पण आहोत आणि लॉजिंग पण आहे, तर बघतो कसं आहे ते. सो आम्ही ऑफ सीझन आहोत आणि हा रूम आम्हाला कितीला मिळाला, तर 1,800ला मिळाला. बघा ना किती स्पेशियस आहे. आणि मगाशी तो बघितलेला ना एकदम बकवास होता आणि 2,500 बोलत होता. सो अशा वेळी ना आपण डील करायची, म्हणजे बघायचं आपल्याला जेव्हा बरं वाटतं ना, थोडं स्पेशियस व्यवस्थित, आणि खाली पण मस्त माणसं पण चांगली आहेत. सो हॉटेल विश्रांती नक्की विचार करा. सो गुड मॉर्निंग. सो आज आहे 11 जून आणि सकाळ झाली आहे. सो रात्री आम्ही इथे विश्रांती घेतली, विश्रांती लॉजवर, आणि तिथेच आम्ही रात्रीचं थोडंसं जेवण केलं. आणि आता मी निघतोय. आता बाहेरचा नजारा बघा किती सुंदर आहे, कारण बॉम्बे टू गोवा हायवेच्या लगतच आहे, म्हणजे त्याला लागूनच हे हॉटेल आहे आम्हाला भेटलेलं. तर असं फूल मला मिळालंय सकाळ सकाळ, जास्वंदीचं. किती छान आहे ना आपल्या गणपती बाप्पासाठी. ठीक आहे ना. सो आज आहे 11 जून आणि तुम्हाला माहिती आहे काल आम्ही थांबलो तिथे कणकवलीमध्ये आम्ही थोडा स्टॉप घेतला. पुण्यावरून आम्ही कणकवलीपर्यंत ड्राईव्ह करत आलो आणि काय काय झालं ते सगळं मी त्या ब्लॉगमध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे आम्ही काय काय कुठे कुठे प्लेसला आम्ही व्हिजिट दिली वगैरे, जे आमच्या गावीच आम्ही गेलेलो ते सांगितले. आणि आता मी पुढे कुठे जाणार आहे ते मी तुम्हाला म्हणालेले की मी तुम्हाला आज ते रिव्हील करेन. सो आज आम्ही जातोय मुरुडेश्वराला. मुरुडेश्वर येतानाच आम्हाला मध्ये मध्ये जे काही टुरिस्ट प्लेसेस लागतील किंवा छानशी टेम्पल लागतील ती पण आम्ही व्हिजिट करणार आहोत. म्हणून मी आधीच सांगत नाही की मी कुठे चालले ते, आम्हाला पण फारशी कल्पना नसते. सो ते ब्राउज केल्यानंतर आपल्याला समजतं की आपण इथे जाऊ शकतो. सो मुरुडेश्वरला आम्ही जाणार आहोत आणि गोकर्ण पण लागणार आहे मध्ये, तिथे पण जाऊ. तर गोवा वगैरे कारवार वगैरे सगळं करत आपला जर्नी असा छान सुरू राहणार आहे. सगळा सिनिक वे आहे, मी तुमच्याशी तर नक्की शेअर करेन. सो आता पण खूप प्रसन्न वातावरण आहे. काल रात्री मस्त पाऊस पडलेला इथे. आपल्याकडे मुंबईला तर अजून पाऊस सुरू झाला नाहीये, पण इथे पाऊस आहे. दाखवते कसं आहे वातावरण ते. Keep right to take the slide. सो सुंदर रस्ता आहे, एकदम बट्टरी रस्ता आहे. जसं मी काल तुम्हाला सांगितलं, एक तीन आपले फाटे आहेत. ते निवळी फाट्याला काम चालू आहे, लांजाला आणि पालीला. सो हे 3 आहेत. आणि बाणगावला ते थोडं कंजेशन होतं जेव्हा जास्त ट्रॅफिक असतं तेव्हा. सो हे 4 स्पॉट सोडले ना तर रस्ता एकदम बट्टरी आहे. सो तुम्ही आता यालच गणपतीत वगैरे, प्रत्येक जण प्लॅन करत असतं गावाला यायचा, तर तुम्ही आरामात येऊ शकता. रस्ता खूप छान आहे. इथे कोल्हापूरचा रेडिओ लागतो, कारण पॅरलली कोल्हापूरचा रस्ता जातोय. सो इथे आम्हाला एक रेस्टॉरंट सापडलेलं आहे, आराध्य म्हणून. हे कुडाळ डिस्ट्रिक्ट मधलं आराध्य नावाचं सुंदर असं रेस्टॉरंट पण आहे, त्यांचा सिनेमा पण आहे. पूर्ण ते कॉम्प्लेक्स मध्ये सगळं आहे.
तर आम्ही शोधतच होतो छानसा नाश्ता करायला कुठे मिळेल, तर आराध्या रिसॉर्टवर आम्ही मस्त आमचा नाश्ता केला. ब्रेकफास्ट अतिशय छान झाला. तो आत्ता आमचा नाश्ता झाला. इथे आराध्यामध्ये आम्ही नाश्ता केला. खूप छान आहे. इथे ऍक्च्युली राहायला आम्हाला माहित नव्हतं म्हणून आम्ही इथे आलो. इथे आराध्य सिनेमा वगैरे म्हणजे कुडाळ डिस्ट्रिक्ट मध्ये होता आम्ही आता. पण कुडाळमध्ये जर तुम्ही या रस्त्याला येत असाल तर तुम्ही या आराध्यामध्ये येऊ शकता. इथे रेस्टॉरंट्स पण आहे. इथे तुम्ही नाश्ता पण करू शकता आणि राहायची पण उत्तम सोय आहे. पर पर्सन 200 नाश्ता मस्त अनलिमिटेड. अनलिमिटेड नाश्ता, व्हेज नॉन व्हेज. व्हेज नॉन व्हेज सगळं, म्हणजे अंड म्हणा तुम्ही काही खात असाल तर. पण मला व्हेज नाश्ता खूप आवडतो. सो आता आपण आहोत गोव्यामध्येच आहोत. कुठे आलो आपण? हा, बांबोलीन. ओके, बांबोलीन मध्ये आहोत आपण. बांबोलीनचा बीच फेमस आहे असं हे म्हणतात. मला माहित नाही, मी बघितलं नाही. हा, बांबोलीम मध्ये होता पण आता मी बघितला. हे गोवा मेडिकल कॉलेज आहे समोर. गोव्याचं स्टेडियम पण आहे. स्टेडियम आहे का ते? गोवा स्टेडियम. गोवा स्टेडियम पण दिसेल तुम्हाला आता पुढे. त्याच लाईनला आहे पुढे. वास्को द गामा येईल. हे आहे गोवा स्टेडियम. हे खूप साऱ्या मोठ्या मोठ्या लाईट दिसतात ना तुम्हाला. बसण्याचं अरेंजमेंट स्टेडियम आहे. त्याचा रस्ता चालू आहे पुढे. सो आम्ही जिथे जातो तिथे आम्हाला आमचं पेट्रोल मिळतंय पॉवर 95. आता सोहम आपण कुठे आलो बाळा? सालसेटे येथे आम्ही आलो. संदीप आता आपण गोव्याला भरलं ना पेट्रोल? हा, तर किती आहे त्याचा रेट आता गोव्याला? 113. तो गोव्यामध्ये पर लिटर पेट्रोलचा रेट आहे 113, जो आपल्याकडे 122 आहे. 122 120. 122. मुंबईमध्ये 120 आहे. हातकंब्याला 122 ला. हातकंब्याला म्हणजे आपल्या रत्नागिरी 122. तसं डिफरन्स येत असतं. आणि गुजरातला अजून कमी असतील नाही का? गुजरातमध्ये अजून कमी असतील. सो असे डिफरंट रेट्स का आहेत मला समजत नाही. इंडियामध्ये सगळीकडे एकच रेट का नाहीये, तो पण एक म्हणजे विचार करण्यासारखा मुद्दा आहे. चला आता आम्ही लागतो पुढच्या प्रवासात. इथे आता आम्ही पेट्रोल भरतो, म्हणजे काल संध्याकाळी भरलेलं आणि आता भरतो. आणि आता पुढे कारवारला आम्ही थांबू. देवी जेऊ तिथे. छान होता प्रवास, एकदम निसर्गरम्य असा आमचा आता प्रवास झाला. वातावरण असा हा मस्त सिनिक रस्ता चाललाय. असं वाटतं सगळंच आपल्या नजरेत तर आपण भरून घेतो, पण कॅमेऱ्यामध्ये पण आपण भरून घ्यावं, पण तेवढी जागा नसते ना. सो मला आवडतं ती दाखवण्यासारखं आहे ना, तेवढं मी नक्कीच माझ्या मोबाईलमध्ये कॅप्चर करून तुमच्याशी शेअर करते. सो आता मी कारवारच्या दिशेने चाललोय. वाजले सकाळचे 12 वाजलेत. आता सकाळचे नाही, आता दुपारच होईल. 11:53 झाले. हा रस्ता पण अतिशय छान आहे, मस्त आजूबाजूला झाडी.
नारळाची पोपळीची बाग आहे, त्याच्यामध्ये टुमदार अशी घरं आहेत, बंगलो आहेत आणि आजूबाजूला डोंगर आहे. सो आता मी आहोत कुठल्या तरी रस्त्यावर, गोव्याच्याच रस्त्यावर आहोत आणि खूप सिनिक असा रस्ता आहे. वारशे असं लिहिलं इथे, बारशे, वारशे, BARCEM असं स्पेलिंग आहे, बारशे. मस्त असा छोटासा रस्ता आहे, मस्त गाणी लागली आहेत, 90s ची गाणी लागली आहेत, आमची फेवरेट गाणी आहेत. आमचं बालपण 90s मधलंच दाखवते तुम्हाला. सो असा रस्ता आहे. हे आमचे गणपती बाप्पा. चला आता आपण कारवार मध्ये एंट्री केलेली आहे. सो आम्हाला कारवारचा हा पहिला टोल लागलेला आहे. आता आम्ही बघा मुंबईवरून आलो, मुंबई टू पुणे, पुणे टू आम्ही गोव्याला गेलो, म्हणजे गोवा, म्हणजे आता येतानाच आम्हाला 3 बॉर्डर आम्ही क्रॉस केल्या, गोवा आणि आता ही कर्नाटकची क्रॉस केली. म्हणजे आम्ही 3 राज्य केली, महाराष्ट्र, गोवा आणि आता कर्नाटक करणार. आता आम्ही इथे जेवण करून घेतो. हे आहे कारवार. कारवारचा कुठला एरिया आहे? कारवारच आहे. हा बघा, हा समुद्र दिसतो तुम्हाला, म्हणून मी बोलले ना हा कोस्टल वे आहे पूर्ण. ही आहे नेव्हलचे क्वार्टर्स, म्हणजे नेव्ही मध्ये जे काम करतात ना ते माणसं इथे राहतात. हॅलो. सो आमचं आता जस्ट जेवून झालं. कारवारला मी सांगितलं तुम्हाला आम्ही तिथे जेवणार आहोत. तिथे आमचं जेवण झालं आणि काय त्या जेवणाची पण एक मजा काय असते की जेव्हा आपण बॉर्डर क्रॉस करत असतो तेव्हा त्या साऊथ इंडियनच्या डिशमध्ये आम्ही मोस्टली शाकाहारीच खातो, तर शाकाहारी जेवणामध्ये जे खोबरं जास्तीचं पडलेलं, म्हणजे असं कशी भाषा चेंज होते लोकांची, म्हणजे हे अनुभवण्यात आपल्याला रोड ट्रिपमध्ये जास्त मजा येते. आणि त्याच्याबरोबर आपली फॅमिली असते, आपली कार असते, तर एक वेगळीच मजा असते. आपल्याला पाहिजे तर आपण थांबू शकतो, कुठला नवीन चांगला स्पॉट दिसला थांबलो, तिथे थोडा टाइम स्पेंड केला, तो अशी मजा असते रोड ट्रिपची. आणि तीच मजा आता आम्ही लुटत आहोत. सो मी पुढे दाखवतो तुम्हाला आता आम्ही काय काय सिनिक बघतो. तर मध्ये एक फोर्ट पण गेला, तो पण मी घेतलाय माझ्या कॅमेरामध्ये, टिपलाय, तर तो पण मी तुम्हाला दाखवेन. अशा खूप साऱ्या गोष्टी आपल्याला दिसतात. दाखवते आता पुढे रस्ता कसा चाललाय. ही गंगावल्ली रिव्हर आहे. हिचं जे उगमस्थान आहे ते धारवाडच्या वेस्टर्न घाट्स मधून होतं आणि ही पूर्ण आपल्याला मुरुडेश्वर पर्यंत साथ देते, म्हणजे वाहत असते. सो अतिशय सुंदर असा हा स्पॉट आहे. गोकर्णाला जाताना हा लागतो. सो आता आम्ही इथे जरा गाडी पार्क केली आहे
आणि आता आम्ही बीचला जातो. आम्ही पहिल्यांदाच गोकर्णला आलो आहे, त्याच्यामुळे आम्हाला बहुतेक काहीच कल्पना नव्हती इथे काय काय पाहायचंय ते. आम्ही फक्त एक समुद्र किनारा आहे म्हणून इथे आलेलो, पण त्याचं वैशिष्ट्य आम्हाला नंतर कळलं. इथे कुठली मंदिर आहेत वगैरे मी ते सगळे तुम्हाला पुढे दाखवते. पण आपण एक्सप्लोरर आहोत, आपण जो एक्सप्लोर करणार तेव्हाच आपल्याला समजतं. चल तू पुढे. ते टेम्पल टाईप आहे ना ते. गोकर्णमध्ये 2 मंदिरं आहेत आणि एक बीच आहे, गोकर्ण बीच. तर ती 2 मंदिरं कुठली आहेत तर ती महाबलेश्वर टेम्पल, जे पुढे मी तुम्हाला दाखवेन, आणि एक गणेशाचं टेम्पल आहे. तर हे महाबलेश्वर टेम्पल तिथे जे स्थापन झालेलं आहे ते कसं स्थापन झालं त्याच्या मागे एक पौराणिक कथा आहे. तर काय झालेलं, रावणाने भगवान शिवाची घोर तपश्चर्या करून आत्मलिंग प्राप्त करून घेतले आणि त्याला एक अट घातलेली की ते आत्मलिंग त्यांनी जमिनीवर ठेवायचं नाही. देवांना ही भीती होती की हे आत्मलिंग प्राप्त करून रावण अजिंक्य बनेल, म्हणून गणेशाने गवळ्याच्या रूपात येऊन काय केलं, ते जे आत्मलिंग होतं ते रावण जेव्हा संध्यावंदन करत होता तेव्हा ते जमिनीवर ठेवलं. नंतर रावणाने ते खूप उपटण्याचा प्रयत्न केला, पण ते तिथे कायमचं स्थिर झालं आणि तेच हे महाबळेश्वर टेम्पल. आणि त्याच्याच इथे ते महागणपती टेम्पल पण आहे. ते जे गणपती आलेले ना गवळ्याच्या रूपात, त्याच्यासाठी ते टेम्पल आहे. आता हे जे तुम्हाला दिसतंय ना या स्क्रीनवर, ते आहे ते महाबळेश्वर टेम्पल. सो अशी ही कथा आहे. सो ते गोकर्णमध्ये स्थिर झालेले हे शंकराचंच आहे ते मंदिर. आणि त्या मंदिरात जाताना तुम्हाला, म्हणजे ते मंदिर शंकराचं यासाठी म्हणते कारण ते शंकराचं महाबलेश्वर रूप आहे, महान शक्तिमान. आणि त्या मंदिरात जाताना तुम्हाला सोवळं घालूनच जावं लागतं, अदरवाईज कमरेच्या वरचे कपडे काढून पुरुषांना तिथे एंट्री आहे आणि स्त्रियांना तिथे पूर्ण कपडे किंवा साडीमध्ये एंट्री आहे. गोकर्णला दक्षिण काशी असंही म्हणतात आणि हे कर्नाटकातलं 7 पवित्र मुक्ती क्षेत्रांपैकी एक आहे. तिथे पितृकर्म किंवा श्राद्ध करण्याचं विशेष महत्व आहे. आणि महाशिवरात्रीच्या वेळी तिथे भव्य रथोत्सव पण भरतो असं म्हणतात. सो हा आहे असा गोकर्ण बीच. इथे अजून 2 बीच आहेत. ओम बीच फेमस आहे तिथे. सो तुम्ही माझ्या मागे बघत असाल, हा अथांग असा समुद्र आहे. लाईफ या चॅनलमध्ये गोकर्ण या समुद्र किनाऱ्यामध्ये स्वागत आहे. तो बघा वरती आहे समुद्राला, कशा फेसाळ्या त्याला लाटा येतात असं वाटतं आपल्या अंगावर. सुंदर निसर्गरम्य दृश्य तुमच्या भेटीला मी घेऊन आली आहे माझ्या चॅनेल तर्फे गंमतीत लाईफ. जरूर सबस्क्राईब करा माझं चॅनल. आणि हो, जर तुम्हाला वेळ असेल तर नक्की या बीचला भेट द्या, सुंदर आहे. आत्ताच आमचं दर्शनच होईल. आत्ताच आम्ही समुद्र किनाऱ्यावर जाऊ ना. राईट ना.
सो आत्ताच आमचं आम्ही समुद्रकिनारा जाऊन आलो, किनाऱ्यावर या गोकर्णाच्या. तर तुम्ही जर ऑलरेडी गणपतीपुळे, तारकर्ली, कुणकेश्वर, देवबाग असे समुद्रकिनारे फिरला असाल तर तुम्हाला हा समुद्रकिनारा आवडणार नाही, तर मी स्पष्टच बोलते. तसंच माझं झालं. पण ठीक आहे, आम्ही मुरुडेश्वरला जातोय. तर मुरुडेश्वराच्या मध्ये काही असं अजून काही टुरिस्ट प्लेसेस आहेत की नाही हे आम्ही बघत होतो. आणि आम्हाला ही टुरिस्ट प्लेस दिसली आणि त्याचा जो वे होता, वे टू रिच गोकर्ण, ते खूप सुरेख होता. सो तिथे आम्ही आमचा प्लस पॉइंट आहे तो आम्ही एन्जॉय केला तो रोड पूर्ण. आणि आता आम्ही मुरुडेश्वरला जातो. सो चला एन्जॉय करा पुढे. आता 5:15 वाजलेत. आज 11 जून आहे. संध्याकाळचे 5:15 वाजलेत. थोडं पावसाळी वातावरण आहे आणि आम्ही मजेत मस्त चाललेलो आहोत.